नमस्कार, अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळतं तसं तांदळाचं पीठ, तेही केमिकल विरहित। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। घरच्या घरी तांदळाचं पीठ बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे। या बाउलमध्ये इथे 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत मी। ग्लासाने म्हणाल तर 1 ग्लास आहेत आणि वजनीप्रमाणे म्हणाल तर पाव किलो तांदूळ आहेत हे। तर मी साधेच तांदूळ घेतलेले आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तांदूळ कोणताही वापरू शकता, कोलमचा वापरू शकता किंवा बिर्याणी राईस वापरू शकता। त्याचबरोबर इंद्रायणी सुद्धा तांदूळ वापरू शकता, पण मी इथं हा साधा तांदूळ घेतलेला आहे। तर आता या तांदळाला आपल्याला पाण्याने 3 ते 4 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे। स्वच्छ ह्याला आपल्याला हाताने व्यवस्थित असं चोळून धुवून घ्यायचे, जेणेकरून ह्या तांदळाचा पूर्ण स्टार्च हा निघून जाईल। 3 ते 4 वेळेस आपल्याला पाणी बदलायचं ह्याच्यामधलं आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचं। अशा इथं बघू शकता आपले तांदूळ हे स्वच्छ 3 ते 4 वेळेस पाण्याने धुवून झालेले आहेत। एकदम पांढरे शुभ्र दिसायलेत आपले तांदूळ। आता या तांदळामध्ये आपल्याला पाणी ओतायचंय आणि हे तांदूळ एक 3 ते 4 तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे। आता आपले 3 ते 4 तास झालेले आहेत। इथं बघू शकता आपले तांदूळ हे व्यवस्थित भिजले गेलेत। आता ह्याला एक आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। अशा प्रकारे हे तांदूळ आपण चाळणीमध्ये काढलेले आहेत। इथं बघू शकता तुम्ही। आता ह्या तांदळाला आपण 10 मिनिटं पाणी नितळण्यासाठी असंच ठेवणार आहोत। आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत। तांदळामधलं पाणी व्यवस्थित निघालेलं आहे। आता आपण एक नॅपकिन घेणार आहोत। इथं बघू शकता तुम्ही, किंवा तुम्ही सुती कपडा घेतला तरी सुद्धा चालेल, पण इथं मी नॅपकिन घेतलेला आहे। आणि ह्या नॅपकिनवरती आपल्याला आता हे तांदूळ जे आहे ते पसरवून घ्यायचे। व्यवस्थित हाताने याला पसरवून घ्यायचे असं, जेणेकरून ह्या तांदळातलं सगळं पाणी हे कोरडं होईल। सगळे तांदूळ इथं अशा प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायचेत व्यवस्थित। इथं बघू शकता आपले सगळे तांदूळ हे व्यवस्थित पसरले गेलेत। आणि या तांदळाला आपण 3 ते 4 तास फॅनच्या हवेखाली सुकवून घेणार आहोत। लक्षात ठेवायचं, फॅनच्या हवेखालीच आपल्याला सुकवून घ्यायचेत, उन्हामध्ये नाहीच सुकवायचे। आपण तांदळाच्या पिठाचा पकोडे करण्यासाठी उपयोग करतो, त्याचबरोबर तांदळाचे पापड करण्यासाठी करतो, फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी करतो। भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला तांदळाच्या पिठाचे उपयोग आहेत। मार्केटमध्ये सुद्धा मिळतं तांदळाचं पीठ, पण ते व्यवस्थित तांदळाचं स्वच्छ निवडलेल्या तांदळाचं असतं का नसतं आपल्याला माहीत नाही, त्यामुळे आपण घरीच बनवलेलं बरं। आता 3 ते 4 तास झालेले आहेत। इथं आपले तांदूळ व्यवस्थित सुकले गेलेत, तुम्ही बघू शकता। यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आता, आणि यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचेत आपल्याला। आता बघू शकता तुम्ही, पीठ करून घ्यायचं आपल्याला। आता आपले तांदूळ इथं व्यवस्थित दळले गेलेत, तुम्ही बघू शकता। ह्याला एका चाळणीमध्ये आपल्याला टाकायचंय आणि व्यवस्थित हे चाळून घ्यायचंय। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही इथं। आता हे पीठ चाळून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। हा जो वरचा भाग आहे आता उरलेला, त्याची तुम्ही खीर सुद्धा बनवू शकता। चाळणी ही बारीक घ्यायची आपल्याला। आता हा जो वरचा भाग उरलेला आहे तो पण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, आणि दुसरे जे राहिलेले तांदूळ होते ते पण आपल्याला वाटून घ्यायचे। आता इथं हे पण दळलेले पीठ आपल्याला चाळून घ्यायचे। हे पीठ तुम्ही 2 ते 3 महिने स्टोअर सुद्धा करू शकता। आता व्यवस्थित चाळून झालेलं आहे हे। इथं बघू शकता आपलं तांदळाचं हे पीठ तयार झालेलं आहे। आता आपलं तांदळाचं हे पीठ तयार झालेलं आहे। आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेणार आहोत, आणि एक 4 ते 5 तास आपल्याला फॅनच्या हवेखाली सुकू द्यायचं आहे हे पीठ, आणि त्यानंतर आपल्याला एका भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।